ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा फॉर्म भरायचा असेल आणि तुमची कास्ट ओबीसी व्हीजेएनटी असेल तर तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेल्या प्रोसेसनी तुम्ही वसतिगृहासाठी फॉर्म भरू शकता। सर्वात प्रथम विद्यार्थ्यांनी बघा, तुमची कास्ट जर ओबीसी असेल व्हीजेएनटी असेल तुम्ही वसतिगृहासाठी फॉर्म भरू शकता। ठीक आहे, तुम्ही सुद्धा वसतिगृहाचा लाभ घेऊ शकता। तर या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म भरण्याचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्हाला देणार आहे, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरा। सर्वात प्रथम तुम्हाला जी साईट दिलेली आहे या साईटला व्हिजिट करायची आहे, बघू शकता। जर तुम्ही या अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड असू शकतो, आणि जर तुम्ही प्रथम साईटवर आलेले असेल तर तुम्हाला इथे रजिस्टरचं ऑप्शन दिलेलं आहे। आधार कार्ड नंबर टाकून, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम आपला आयडी आणि पासवर्ड तयार करून घ्या, त्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता आयडी आणि पासवर्ड टाकून। ठीक आहे, तर हा व्हिडिओ स्पेशल ओबीसी व्हीजेएनटी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे। क्लिअर, म्हणजे तुम्ही ओबीसी डिपार्टमेंट जे आहे, व्हीजेएनटी डिपार्टमेंट आहे, त्यांच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। तर जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये फॉर्म बघणार आहे की कसा भरायचा। रिन्युअलचे फॉर्मसुद्धा सुरू आहे। जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी वसतिगृहासाठी मागच्या वर्षी फॉर्म भरलेला असेल ते विद्यार्थी यावर्षीसुद्धा फॉर्म भरू शकतात, रिन्यू करू शकतात। त्यासाठी तुम्हाला वसतिगृहाला सुद्धा व्हिजिट करा जर माहिती पाहिजे असेल तर, अदरवाईज तुम्ही एक्झिस्टिंगमधून तुमचा फॉर्म भरू शकता। तर सर्वात प्रथम आयडी बनवून घ्या, नसेल बनवला तर न्यूमधून बनवून घ्या। त्यानंतर इथे आयडी टाका, पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि सर्वात प्रथम साइन इन करा। लॉग इन केल्याबरोबर बघू शकता सर्वात प्रथम तुम्हाला तुमची कास्ट कोणती आहे संपूर्ण माहिती द्यायची आहे। बघा, ओबीसी कॅटेगरी आमची, तुमची व्हीजेएनटी असेल तर तुम्ही टाकू शकता। इथे पोटजात टाकायची आहे तुमची, जी पोटजात असेल। इन्कम टाकायचं आहे, जेवढं इन्कम तुमच्या वडिलांनी तुम्हाला सर्टिफिकेट काढून दिलेलं असेल त्यावरती इन्कम चेक करा। तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म भरायचा आहे ते डिस्ट्रिक्ट इथे ॲड करायचं आहे। तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधले आहेत ते नाही विचारलेलं आहे, तुम्हाला कोणत्या डिस्ट्रिक्टचे हॉस्टेल पाहिजे आहे, कोणत्या जिल्ह्याचे हॉस्टेल पाहिजे आहे, कोणत्या तालुक्याचे हॉस्टेल पाहिजे आहे, ती माहिती यामध्ये टाकायची आहे। क्लिअरली समजून घ्या, कारण इथे विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, आपण ज्या जिल्ह्यात आहे तिथली माहिती टाकलेली आहे, तुम्हाला तिथली माहिती टाकायची नाही। तुम्हाला स्वतःच्या जिल्ह्याची माहिती जर आली तर तुम्हाला फॉर्ममध्ये त्याच जिल्ह्याचे हॉस्टेल येणार। तुम्ही जिथे शिकत आहात, ज्या ठिकाणी तुम्ही शिकायला जात आहे ते ऑप्शन तुम्हाला येणार नाही। मी तुम्हाला अजून एक क्लिअरली सांगतोय, ज्या सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे, एखादा विद्यार्थी नागपूरचा आहे त्याला अमरावतीला ॲडमिशन घ्यायची असेल तर तो अमरावती आणि अमरावती टाकणार। त्यानंतर बघा इथे हॉस्टेलचं ऑप्शन आहे, हॉस्टेल टाका। इथे तालुका अमरावती टाकला मी। 2026-27 आणि नवीन विद्यार्थी फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याचा फॉर्म भरतोय आपण। तुम्हाला रिन्युअल असेल तर एक्झिस्टिंगचं ऑप्शनमधून तुम्ही फॉर्म भरू शकता। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। संपूर्ण माहिती टाका, इथे डिपार्टमेंटचं नाव आलेलं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय नावला क्लिक करायचं आहे। अप्लाय नावला क्लिक केल्यानंतर तुम्ही ही कास्ट चेंज करू शकत नाही। क्लिअरली, तर तुम्ही व्यवस्थितरित्या स्टार्टिंगला जे पेज भरत आहे व्यवस्थित भरा, जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास व्हायला नको। त्यामुळे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर अप्लाय नावला क्लिक करा। अप्लाय नावला क्लिक केल्यानंतर बघू शकता यामध्ये हॉस्टेल, स्वयं, आधार योजना संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे। परंतु आता आपण हॉस्टेलचा फॉर्म भरतोय त्यामुळे इथे प्रोसीड अप्लिकेशनचं जे ऑप्शन दिलं आहे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। सर्वात अगोदर बघू शकता तुमच्या आधार कार्डवरील नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, तुमचा मोबाईल नंबर, मॅरिड अनमॅरिडचं ऑप्शन आलेलं आहे। फादर अलाइव येस आहे, इथे तुमच्या फादरचे नाव टाका। मदरचे इथे मदरचे नाव टाका। ऑर्फन अनाथ आहात का विचारलेलं आहे, तर इथे आम्ही नाही आहे, तुम्ही येस नोमध्ये आन्सर द्या। त्यानंतर बघा इथे तुमची कास्ट विचारली आहे, ओबीसी असू शकते, व्हीजेएनटी असू शकते, आणि यामध्ये जेवढ्या कास्ट दिलेल्या आहेत तेवढे कास्टचे विद्यार्थी यामध्ये इलिजिबल आहे। क्लिअरली, त्यानंतर इथे तुमची पोटजात आहे। इथे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे। तुम्ही म्हणसाल सर आता कास्ट सर्टिफिकेटवर तर 2-3 नंबर आहे, कोणता नंबर टाकायचा, घाबरायचं नाही आहे। या व्हिडिओला एक व्हिडिओ लिंक करून दिलेला आहे, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसेल, इन्कम सर्टिफिकेटचे नंबर कसे शोधायचे तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रकारे तुम्ही नंबर टाकू शकता, हार्ड नाही आहे। त्यानंतर तुमची कास्ट डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमधून तुमची कास्ट सर्टिफिकेट काढलेली आहे हे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर नमूद केलेली आहे। कास्ट सर्टिफिकेटवर बघा, इथे विद्यार्थ्याचे नाव टाका, कोणी दिलेली आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर आहे, तहसीलदार आहे, DY कलेक्टर आहे। अशा प्रकारे चेक करून तुम्हाला यामध्ये माहिती भरायची आहे। त्यानंतर कोणत्या तारखेला तुम्ही कास्ट सर्टिफिकेट काढलेली आहे हे सुद्धा डेट तुमच्या जी कास्ट सर्टिफिकेट आहे त्यावर दिलेली आहे। क्लिअरली, तर अशा प्रकारे संपूर्ण कास्ट सर्टिफिकेटची डिटेल्स तुम्हाला फिल करायची आहे। त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट, इथे यस क्लिक करा। डोमिसाईल सर्टिफिकेट नंबर टाका, कोणी दिलेला आहे तर तहसीलदारांनी दिलेलं असेल तर ते टाका, किंवा अदर कोणी दिलेलं असेल तर त्याप्रकारे माहिती इन्सर्ट करा। इन्कम तुम्ही ऑलरेडी 50,000 रुपये आहे तर ते ऑलरेडी पहिल्या पेजवर टाकलेलं आहे, ते ऑटोमॅटिकली इथे येऊन जाणार। ठीक आहे, तर इथे काही चेंज करायचं असेल तर करू शकता, एडिट होत आहे ते। तर अशा प्रकारे तुम्हाला पहिल्या पेजवरची संपूर्ण माहिती फिल करून घ्यायची आहे। ही माहिती फिल केली, एकदा परत चेक करून घ्या, काही चेंजेस वगैरे, काही नंबर वगैरे चुकलेला असेल तर तुम्ही एडिट करू शकता।
त्यानंतर तुम्ही सेव्ह करा. तुमचं पहिलं पेजची माहिती सेव्ह होऊन जाणार. त्यानंतर तुम्हाला टाकायचा ॲड्रेस. तर बघा, तुम्ही तुमचा ॲड्रेस टाका गावाकडचा, जिथे तुम्ही राहत आहात तिथला ॲड्रेस तुम्हाला संपूर्ण टाकायचा आहे. 3 लाईनमध्ये ॲड्रेस टाका. महाराष्ट्र, जिल्हा टाका, तालुका टाका, गावाचे नाव लिहा, इथे पिनकोड टाका. हा ॲड्रेस म्हणजे तुमचा परमनंट ॲड्रेस. जर करस्पॉन्ड ॲड्रेस सेमच असेल दोन्ही ॲड्रेस, तर तुम्हाला इथे सुद्धा तोच ॲड्रेस फिलअप करून घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे तुमचा परमनंट आणि प्रेझेंट ॲड्रेस दोन्ही ॲड्रेस तुमचे सेमसुद्धा असू शकतात. तर परमनंट ॲड्रेस जो आहे तुमचा तोच तुम्ही दोन्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. अशा प्रकारे संपूर्ण जो ॲड्रेसचं पेज आहे हे तुम्हाला फिल करून घ्यायचं आहे स्टार्टिंगला. तर ॲड्रेस टाकून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडला क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला पॅरेंटचा ॲड्रेस विचारला आहे बघा, इथे तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस टाकून घ्या आणि प्रेझेंट ॲड्रेस जर सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा. हा ॲड्रेस सेम इथे येऊन जाणार. इथे मोबाईल नंबर वडिलांचा टाकणं गरजेचं आहे. ईमेल आय डी असेल तर टाका, अदरवाईज नाही टाकली तरीही चालेल. तुमचा आणि फादरचा ॲड्रेस सेम राहू शकतो तुमचा, ठीक आहे. तर इथे तोच ॲड्रेस टाकला तरीही काही हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे गावाकडचा जोही तुमचा ॲड्रेस असेल किंवा आधारवरचा असेल किंवा तुम्ही कुठे राहत असाल समजा जिथे कुठे, तो ॲड्रेस तुम्हाला यामध्ये फिल करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ॲड्रेस म्हणजे पॅरेंट्सचा जो ॲड्रेसचं पेज आहे हे यामध्ये तुम्हाला संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. मोबाईल नंबर वडिलांचा ॲड करायचा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करून घ्या. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. आता फिल करायचं आपल्याला करंट क्वालिफिकेशन. तुम्ही कुठे ॲडमिशन घेतलेली आहे हे तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. बघू शकता अशा प्रकारे करंट क्वालिफिकेशनमध्ये या. इथे स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट टाका, तालुका टाका, गावाचे नाव किंवा सिटीमध्ये असेल तर जिल्ह्याचे नाव समजा. क्वालिफिकेशन लेवल डिप्लोमा, ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, या प्रकारे तुम्हाला ऑप्शन चूज करून घ्यायचा आहे. त्यानंतर स्ट्रीम इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, ॲग्रिकल्चर आहे, फार्मसी आहे, या प्रकारे जेही तुमची स्ट्रीम असेल ते स्ट्रीम तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. कॉलेजचं नाव टाका, कोर्स कोणता कोर्स आहे, BCom आहे, BSc आहे, इंजिनिअरिंग, या प्रकारे तुम्हाला कोर्स सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ॲडमिशन इयर इथे 2026 येणार. स्टडी म्हणजे कोणत्या वर्षाला शिकत आहे बघा. कोणता विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन घेते तर डायरेक्ट सेकंड इयरचं ऑप्शन येऊन जाणार. फर्स्ट इयरला असेल तर फर्स्ट इयरचं ऑप्शन चूज करा. पर्सिंगमध्ये यस क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला डेट विचारण्यात येणार. तुमचा कोर्स प्रोफेशनल आहे की नॉन प्रोफेशनल आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला दिसून पडेल. गॅपमध्ये तर 0 येणार आहे आणि मोडमध्ये तुमचं रेग्युलर येणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला माहिती भरायची आहे. मी भरून दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे संपूर्ण माहिती दाखवतो. बघा आता बघू शकता अशा प्रकारे अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे आमचा. इंजिनिअरिंगला ॲडमिशन आहे. कॉलेजचे नाव टाकलेले आहे. इथे ब्रँच टाकलेली आहे. कॅप थ्रू ॲडमिशन झाली आहे गव्हर्नमेंट कोट्यातून, ते ऑप्शन टाकलं आहे. ॲडमिशन इयर 2026 फर्स्ट इयरला आहे. एखादा विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला राहतो तो डायरेक्ट सेकंड इयरचं ऑप्शन टाकेल. बघा इथे परसुईंग, डेट ऑफ ॲडमिशन टाकलेली आहे. प्रोफेशनल कोर्स आहे, गॅप नाही आहे तर 0 आलेला आहे ऑटोमॅटिकली. रेग्युलर क्लिअर. अशा प्रकारे तुम्हाला फर्स्ट इयरची किंवा डायरेक्ट सेकंड इयरला असेल डायरेक्ट सेकंड इयरची माहिती व्यवस्थितरित्या फिल करून घ्यायची आहे. करंट क्वालिफिकेशनमध्ये माहिती फिल करून घ्या. सेव्हला क्लिक केल्यानंतर ही इन्फॉर्मेशन इथे ॲड होऊन जाणार तुमची आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करावं लागेल. नेक्स्टमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे ती म्हणजे पास क्वालिफिकेशन. तर आता पास क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही जेवढे एज्युकेशन आतापर्यंत कंप्लीट केलेलं आहे, तर या विद्यार्थी ग्रॅज्युएशन करत आहे इंजिनिअरिंगला आहे, म्हणजे ह्या विद्यार्थ्याने 10वी कंप्लीट केलेली आहे आणि 12वी कंप्लीट केलेली आहे. या विद्यार्थ्याचा नंबर कोणत्या मार्क्सवर लागणार आहे, 12वीच्या, कारण की लास्ट एज्युकेशन त्या विद्यार्थ्याने 12वी केलेलं आहे आणि इंजिनिअरिंगसुद्धा हा कोर्स 12वी नंतरच करत आहेत. त्यामुळे अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. बघू शकता माहिती फिल केलेली आहे. 2026ला विद्यार्थी फर्स्ट इयरला आहे, परसुईंगला आहे, इथे शिकत आहे. काही अडचण असेल डिलीट करून परत भरू शकता आणि जर अडचण नसेल संपूर्ण माहिती ओके आहे, कॉलेजचं नाव वगैरे A to Z माहिती जर ओके असेल तुम्ही नेक्स्टला क्लिक करा. आता भरू आपण पास क्वालिफिकेशन. पास क्वालिफिकेशनमध्ये बघू शकता. आता इथे थोडी माहिती समजून घ्या. या विद्यार्थ्याला मी आता सांगितलं तुम्हाला 10वी म्हणजे SSC आणि HSC ॲड करायचं आहे आणि तुम्ही जर PGला असते, पोस्ट ग्रॅज्युएशनला असते, समजा ME MTech MBA MCAला असते, तर तुम्हाला ग्रॅज्युएशनवर ME MTech आहे किंवा MCA आहे, MCOM आहे, तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचे मार्क्ससुद्धा यामध्ये ॲड करायचं काम पडू शकलं असतं. परंतु आता ग्रॅज्युएशन असल्यामुळे दोनच एज्युकेशन ॲड करायचे, ते म्हणजे 10वी आणि 12वी. सेम आहे. इथे स्टेट टाका, महाराष्ट्र, जिल्हा तालुका टाका, कुठून केली आहे तुम्ही 10वी. तर क्वालिफिकेशन लेवल SSC, स्ट्रीममध्ये सुद्धा SSC येणार. शाळेचे नाव टाका, कोर्समध्ये SSC येणार आहे. बोर्ड तुमचं महाराष्ट्र बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, ते टाका. एज्युकेशन मोड रेग्युलर येणार तुमचं किंवा मग रेग्युलरच येणार तिथे तुम्हाला. आणि ॲडमिशन इयर आणि पासिंग इयर हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. बघा 10वी एक इयरची राहते, समजा एकच इयर दाखवतो आपण 10वीमध्ये. एखादा विद्यार्थी 2025ला पास असेल तर ॲडमिशन इयर 2024 दाखवा. इथे 24 आणि इथे 25. ठीक आहे. रिझल्टमध्ये 5 दाखवा. अटेम्पमध्ये 1 करा. ठीक आहे, कारण की अटेम्प म्हणजे किती वेळा दिले आहे तुम्ही, त्यामुळे इथे पर्सेंटेज टाका.
इथे तुम्हाला मार्कशीट अपलोड करून घ्यावी लागेल 10वीची. अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. त्यानंतर सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर ही माहिती इथे ॲड होऊन जाणार. सेम तुम्हाला वर मग HSC चूज करावं लागेल. म्हणजे इथे HSC क्लिक महाराष्ट्र अमरावती जे काही असेल तुमचे तालुका, इथे तालुका टाका. इथे तुम्हाला SSC टाका. इथे स्ट्रीममध्ये सायन्स, आर्ट, कॉमर्स, सायन्स, कॉलेजचे नाव, कोर्समध्ये ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली टाकता येणार. तेवढं ऑप्शन काही एवढं हार्ड नाही आहे. इथे बोर्ड CBSE आहे, स्टेट बोर्ड आहे. या प्रकारे मोड, रेग्युलर, ॲडमिशन इयर हे सुद्धा 12वी तुम्ही 1 वर्षात दाखवू शकता, काही अडचण नाही आहे. तर 2026ला जर पास असेल तर ॲडमिशन इयर 2025 दाखवा, म्हणजे 25-26 एका वर्षात पास. ग्रॅज्युएशनवाल्यांनी 3 वर्षात दाखवावं लागते, कारण की ग्रॅज्युएशन हे 3 वर्षाचं राहते. त्यामुळे पासिंग इयरनंतर 3 वर्ष इथे तुम्ही कॅल्क्युलेट करून टाकून द्या. आणि इथे तुम्हाला मार्कशीट अपलोड करायची. अटेम्पमध्ये 1 टाकावं लागेल, कारण की किती वेळा दिलेला आहे तुम्ही. आणि जर तुम्ही फेल झाले असेल तर अटेम्प्ट वाढावं लागेल, तुम्हाला 2 अटेम्प्ट करावं लागेल जर एकदा तरी फेल झाले तर. अशा प्रकारे तुम्हाला ही माहिती सुद्धा ॲड करून घ्यायची आहे. तर यामध्ये 10वी, SSC आणि HSC ॲड करायचं आहे. समजलं तुम्हाला? अडचण असेल कमेंट्स करा, की काही अडचण असली तर आपण त्यावरती तुम्हाला माहिती देऊ. क्लिअर? अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिल करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे अदर डिटेल्समध्ये आपल्याला 3 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे, बघू शकता तुम्ही. यामध्ये तुम्हाला वाचावं लागेल. इथे विचारत आहे की प्रोफेशनल अँड नॉन प्रोफेशनल कोर्स, म्हणजे तुम्ही काही मेंटेनन्स स्कॉलरशिप घेत आहात का? आम्ही नाही घेत आहे. त्यानंतर सॅलरी किंवा काही जॉब वगैरे करता, म्हणजे सेल्फ एम्प्लॉईड नाही आहे इथे. त्यानंतर डू एनी काइंड ऑफ बिझनेस, नो. 3 याच्यात नोच येणार आहे तुम्हाला, काही हरकत नाही आहे. 3 ऑप्शन करा आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड करा. आता करायचं आपल्याला हॉस्टेल सिलेक्ट. बघू शकता हॉस्टेल सिलेक्ट करताना अशा प्रकारे ऑप्शन येणार. तुम्ही ऑलरेडी, मी तुम्हाला अजूनही सांगतो, जे डिस्ट्रिक्ट आपण स्टार्टिंगला चूज केलेली होती ते डिस्ट्रिक्ट आलेली आहे बघा. आणि त्यानंतर इथे हॉस्टेलचे नाव आलेले आहे. तर या जिल्ह्यामध्ये किंवा या तालुक्यामध्ये फक्त एकच हॉस्टेल आहे, हॉस्टेलचं नाव आलेलं आहे. ते हॉस्टेलला क्लिक केल्यानंतर सिलेक्टेडमध्ये ते हॉस्टेल ॲड झालेलं आहे. एकच हॉस्टेल असल्यामुळे ते हॉस्टेल ॲड झालेलं आहे. आणि हे हॉस्टेल जर मल्टिपल असते, तुम्हाला इथे जर 2-3 ऑप्शन आले असते तर तुम्ही सिक्वेन्स लावू शकले असते, 1 2 3 4. म्हणजे जसं आपण कॅपराऊंडचा फॉर्म भरतो तेव्हा कसं कॉलेजचे सिक्वेन्स लावतो, त्या प्रकारे आपण सिक्वेन्स लावू शकलो असतो. परंतु आता लावायची गरज नाही, कारण की सिंगलच हॉस्टेल आहे, जे ऑप्शन या विद्यार्थ्याने सिलेक्ट केलेलं आहे त्यामध्ये. अशा प्रकारे एक हॉस्टेल सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर करणार आम्ही सेव्ह अँड नेक्स्ट. क्लिअर? तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. आता त्यानंतर इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे अपलोड डॉक्युमेंट्स तुम्हाला ओरिजिनल स्कॅन कॉपी लागणार आहे. झेरॉक्स अपलोड करू नका. संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता सांगणार आहे. सर्वात अगोदर बघू शकता डॉक्युमेंट लिस्ट. 10वीची मार्कशीट ओरिजिनल टाका, 12वी मार्कशीट, इन्कम सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. प्रोफेशनल कोर्स चूज झालेला आहे त्यामुळे BA BComचा विद्यार्थी असता त्याला कास्ट व्हॅलिडिटीमध्ये रेड मार्क येणार नाही. त्यानंतर रेसिडेन्शियल प्रूफ, डोमेसाईल सर्टिफिकेट. आता तुम्ही म्हणसाल सर यामध्ये डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे? बघा इथे साईज दिलेली आहे, PDF 256 KB दिलेली आहे यामध्ये तुम्हाला. तर त्या साईजनुसार तुम्हाला PDF डॉक्युमेंट्सच लागणार आहे. तुम्ही इमेजमध्ये अपलोड करू शकत नाही, त्यामुळे डॉक्युमेंटची PDF बनवून घ्यावी लागेल तुम्हाला 256 KB आतमध्ये. आणि त्या प्रकारे हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागेल. ठीक आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट झालं आपलं. TC लागेल, बोनाफाईड सर्टिफिकेट ऑर फी रिसिप्ट. आता तुम्ही ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे सध्या, तर तुम्हाला तिथलं बोनाफाईड किंवा फी रिसिप्ट मिळाली असेल, दोनपैकी एक काही पण तुम्ही अपलोड करू शकता. गॅप असेल तर गॅप सर्टिफिकेट टाका, आणि नसेल तर हे टाकायची गरज नाही आहे. CGPA पर्सेंटेज कन्व्हर्टर. आता कसं राहते, एखादी मार्कशीट जसे की आता पकडला आपण तर CBSE विद्यार्थी त्यांच्या याच्यावर पर्सेंटेज राहत नाही, तर त्यांना त्याबद्दलचं जे काही पर्सेंटेजचं सर्टिफिकेट असेल ते यामध्ये ॲड करावं लागेल. आणि तुम्ही म्हणसाल हे रेड मार्क आहे सर, तर आपले जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहे HSC, ते विद्यार्थी इथे 12वीचीच मार्कशीट टाकणार, कारण की ऑलरेडी त्यावरती पर्सेंटेज असल्यामुळे तेच आपलं सर्टिफिकेट पकडण्यात येणार आहे. क्लिअर? ज्यांच्या याच्यावर पर्सेंटेज नाही आहे त्यांना पर्सेंटेज दिसेल असं सर्टिफिकेट यामध्ये ॲड करायचं आहे, कारण की त्याच पर्सेंटेजवर तुमची ॲडमिशन होणार आहे त्यामुळे. तर 12वीच्या विद्यार्थ्यांनी 12वीची मार्कशीटच टाका, कारण की त्याच पर्सेंटेजवर तुमचे ॲडमिशन होणार आहे आणि तेच तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट म्हणजे पर्सेंटेज दिसले पाहिजे त्या प्रकारे सर्टिफिकेट पकडण्यात येणार. तर या प्रोसेसने तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करा. डॉक्युमेंट्स अपलोड झाले की आता तुम्हाला प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, डायरेक्ट बघू शकता तुम्ही. प्रिव्ह्यू अँड सबमिट. प्रिव्ह्यूमध्ये काय होणार आहे, तुम्हाला संपूर्ण इथे तुमचा फॉर्म दिसून पडेल. त्या फॉर्ममध्ये मी अजूनही सांगतो तुम्हाला, या फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. स्टार्टिंगपासून फोटोपासून तर शेवटच्या स्टेपपर्यंत फॉर्म व्यवस्थित एकूण एक वर्ड तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही चूक व्हायला नको. तर फॉर्म व्यवस्थित चेक केल्यानंतर तुम्हाला फायनली काय करायचं आहे, तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स अपलोड करणार ना, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला व्ह्यू करून बघायचं आहे
की आपण कास्ट सर्टिफिकेटमध्ये किंवा TCमध्ये ही TCs अपलोड केलेली आहे का, त्यानंतर गॅप सर्टिफिकेट किंवा मग व्हॅलिडिटीमध्ये व्हॅलिडिटीज अपलोड केलेली आहे का. कारण काय होते, तुम्ही कोणते विद्यार्थी मोबाईलमधून फॉर्म भरतात आणि कास्टच्या ठिकाणी व्हॅलिडिटी, इन्कमच्या ठिकाणी 10वीची मार्कशीट या प्रकारे छोट्या चुका करतात आणि तुमचा फॉर्म मग रिजेक्टमध्ये जातो. तर असं तुमच्याकडून व्हायला नको. त्यामुळे तुम्ही टाकलेले डॉक्युमेंटसुद्धा चेक करा. तुम्ही टाकलेली इन्फॉर्मेशन कास्ट आहे, 10वी 12वी, त्यानंतर तुम्ही प्रेझेंट ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतलेली आहे ती माहिती, डोमेसाईल, इन्कम, संपूर्ण माहिती व्यवस्थित चेक करा. तुम्ही बॅक जाऊन एडिट करू शकता, परंतु फायनल सबमिट केल्यानंतर तुम्ही एडिट करू शकत नाही आणि याला एडिट ऑप्शन नाही आहे. मग तुम्ही फॉर्म सबमिट करणार, त्रुटी येणार, ही मोठी प्रोसेस आहे. त्यामुळे आत्ताच फायनल सबमिट करायच्या अगोदरच संपूर्ण माहिती व्यवस्थित जर भरली तर तुमचा फॉर्म त्रुटीत येणार नाही आणि तुमचा जर नंबर लागला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. तर जे विद्यार्थी OBCमध्ये असेल, VJNTमध्ये असेल, हॉस्टेलचा फॉर्म या प्रोसेसने तुम्ही भरू शकता. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि जे हॉस्टेलचं नाव तुम्हाला आलेलं आहे त्या हॉस्टेलच्या नावासोबत तुम्हाला ॲड्रेससुद्धा येणार आहे. तर त्या ॲड्रेसला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आता आपण अपलोड करतो आहे ना, यामध्ये हे डॉक्युमेंट्स त्या फॉर्मसोबत अटॅच करा, त्या हॉस्टेलला नेऊन द्या, तिथे रजिस्टरवर नोंद करा आणि तुम्ही या प्रोसेसमध्ये इलिजिबल राहणार आहे. जेव्हा तुमची लिस्ट लागेल त्या लिस्टनुसार, कट ऑफनुसार जर तुम्ही इलिजिबल असाल, तुमचे मार्क्स चांगले असेल तर तुमचा नंबर लागेल आणि जर तुम्हाला मार्क्स नसेल तर तुमचा नंबर लागणार नाही. तर या प्रोसेसनी तुम्ही जे विद्यार्थी OBC असेल, VJNT असेल, या प्रोसेसनी तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. काही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता आणि यापुढील आता जेही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आहे त्याबद्दलची तुम्हाला लवकरच माहिती देण्यात येणार. रिन्युअलचे विद्यार्थी, नवीन विद्यार्थी, संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्याचप्रमाणे NTCवाले विद्यार्थी आहे जे स्वयंचा फॉर्म भरतात, तुम्हीसुद्धा वेट करा, तुम्हाला त्याबद्दलची माहिती देण्यात येणार. तर गव्हर्मेंट हॉस्टेल किंवा बाकीच्या ज्या स्कॉलरशिप असते त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.